निवडणुकीनंतर विजयी सभा घेतली जाते ती त्या जिंकलेल्या उमेदवाराकडून, परंतु पराभवाची सभा ही देखील होऊ शकते आणि त्याचा अनुभव बारामतीकरांना येऊ शकतो. कारण अजितदादा पवार यांनी लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जी सभा बारामतीमध्ये घेतली होती त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं, लोकसभेच्या उमेदवाराला म्हणजे मी दिलेल्या उमेदवाराला जर काही दगाफटका झाला तर मी बारामती विधानसभेची निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. आता त्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये बारामतीला 47,000ची लीड सुप्रिया सुळे यांना मिळालेली आहे. आता अजितदादा पवार करणार काय याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. आज त्यांनी आपले आमदार शरद पवार गटामध्ये जाऊ नयेत म्हणून एक बैठक घेतली आणि त्याचं कारण होतं अर्थातच त्यांनी सांगितलेलं की 10 जूनला आपल्याला वर्धापन दिन साजरा करायचा आहे, त्यासंबंधीची ही बैठक आहे. त्याला काही आमदार अनुपस्थित होते. आता इकडे जयंत पाटील आणि रोहित पवार यांनी मात्र ज्या भाषेमध्ये सांगितलेले की किती आमदार येणार, कसं येणार, आता कुणी आकडा सांगितलेला आहे, कुणी माझा मोबाईल सतत आता वापरात आहे असा शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी ही अर्थातच फक्त आणि फक्त साहेबांचीच आहे असं आता वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि मग आता या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या विधानसभेमध्ये काय चित्र असणार आहे याची एक झलक ही आता आपल्याला या 10 जूनच्या वर्धापन दिन जे 2 साजरे होणार आहेत, एक मुंबईमध्ये आणि नगरमध्ये, त्याच्यातून दिसून कशी येऊ शकते यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. हे बघा, सुप्रिया सुळे निवडून येणार की नाही याची जगभर चर्चा होती. जगभरातले अनेक पत्रकार याची म्हणजे त्यांना उत्सुकता होती, लोकांना उत्सुकता होती. अजितदादा पवार यांनी सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी गेल्या सर्व निवडणुकांमध्ये जे कष्ट घेतले त्यामुळेच त्या निवडून यायच्या. त्या लोकसभेमध्ये फक्त भाषणं करायच्या असं बोललं गेलं होतं. परंतु यावेळेला त्यांनी जास्त लीड म्हणजे 1.5 लाखाच्या आसपास त्यांनी लीड मिळवली आणि त्या जिंकून आल्या. आता बारामती विधानसभेच्या मतदारसंघामध्ये त्यांना किती मतं मिळतील, कारण की तो अजितदादा पवार यांचा मतदारसंघ आहे आणि अजितदादा पवार यांनी किती प्रमाणात विकास केलेला आहे. एसटी स्टँड कसं सिंगापूरच्या एखाद्या स्टँडसारखं केलेलं वगैरे वगैरे ते बोललेले होते. आता बारामतीकरांनी सांगितलेलं आहे की दादा तुम्ही आता थोडंसं थांबा, म्हणजे ते थांबायला लावलेलं आहे. कारण की पार्थ पवार यांचा 2019 मध्ये पराभव झाला मावळमध्ये. आता सुनेत्रा पवार यांचा देखील पराभव झालेला आहे. आता तुम्ही तुमचं ठरवा आणि मग ते शल्य सोबत घेऊन अजितदादा पवार बारामतीकरांशी संवाद साधू शकतात. अर्थात ते राजकीय धाडस ते दाखवतील काय हा प्रश्नच आहे. तर ते काही असो, आता आज दिवसभरामध्ये जे काही घडामोडी घडलेल्या आहे वेगामध्ये, इकडे शरद पवार, जयंत पाटील यांनी निवडून आलेल्या खासदारांची ओळख करून दिली. पत्रकार परिषद विशेष करून घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे या काही त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्या काही येऊ शकलेल्या नाही. त्या मतदारसंघामध्ये आभार सभा ते घेत आहेत, परंतु बाकीचे सगळे खासदार होते. मग आता त्या खासदारांची ओळख करून देण्यात आली आणि खरं कारण होतं की पत्रकार एक प्रश्न विचारणार, तो म्हणजे आता अजितदादा पवार गटातले किती आमदार आपल्याकडे येत आहेत, कुणी कुणी संपर्क केलेला आहे, त्यावर अर्थातच बोलके मौन ज्याला म्हणता येईल ते शरद पवारांनी तर पाळलंच. जयंत पाटलांनी ज्या पद्धतीने उत्तर दिले की माझा मोबाईलचा वापर वाढलाय या शब्दामध्ये त्यांनी बरंचसं काही सांगून टाकलेलं आहे. आता रोहित पवार यांनी देखील काल सांगून टाकलेलं आहे की अनेक आमदार म्हणजे त्यांनी काही आकडाच 15 ते 19 आमदारांचा आकडा दिलेला आहे. मग काही आमदार भाजपमध्ये जाणार आहेत, काही आमदार हे शरद पवार म्हणजे आमच्याकडे येणार आहेत असं रोहित पवार यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आता ते जे येण्याचा जो मुहूर्त आहे त्याच्यामध्ये वर्धापन दिनासारखा मुहूर्त असूच शकत नाही. आता मग ती वर्धापन दिनाची सभा शरद पवार हे नगरमध्ये घेत आहेत आणि अशा नगरमध्ये जिथं निलेश लंके जो अजितदादा पवार यांना सोडून इकडं आलेला आहे आणि तो आता जायंट किलर लोकसभा निवडणुकीमध्ये ठरलेला आहे, त्यांनी सुजय विखेंचा पराभव केलेला आहे. भाजपच्या टिंबटिंबमध्ये जोरदार तडाखा असा मारलेला आहे. आता तिथं नगरमध्ये ती सभा आहे. नगरमध्ये हे जे अजितदादा पवार यांच्या गटातले जे काही आमदार येऊ इच्छितात
त्यांचा प्रवेश देखील होण्याची शक्यता आहे. आता आज ज्या बातम्या आलेल्या आहेत बघा, त्या बातम्यांमध्ये 4-5 आमदार अजितदादा पवार गटाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यासंबंधी आपण थोडासा आढावा घेऊ. आता नरहरी झिरवळ म्हणजे गाजलेलं नाव, उपसभापती म्हणजे विधानसभेचे उपसभापतीमधून त्यांनी ते सरकार पाडण्याच्या काळामध्ये जे काही कर्तृत्व गाजवलेलं आहे त्याच्यामुळे नरहरी झिरवळ हे तसे आता फार महाराष्ट्रामध्ये फेमस झालेले, ते नव्हते. आता मग असं सांगण्यात आलं की ते रशियाला गेलेले आहेत. सरकारी जे शिष्टमंडळ गेलेलं आहे रशियाला, त्या रशियाला ते गेलेले आहेत. दुसरं आत्राम, धर्मराज आत्राम हे मंत्रीच आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. ते काय येऊ शकलेले नाही कारण त्यांचं एक ऑपरेशन नागपूरमध्ये सुरू आहे, ते आजारी आहेत म्हणून ते येऊ शकलेले नाहीत. दुसरं आता सुनील टिंगरे जे पोर्श कार प्रकरणामधले जे सध्या गाजतात आहेत ते काही उपस्थित राहिलेले नाहीत. आणि दुसरा अण्णा बनसोडे जे पिंपरी चिंचवडचे, ते अर्थात अजितदादाच्या पुढे काही जाऊ शकत नाही असे कारण देण्यात आलेले आहेत म्हणून ते उपस्थित नव्हते असं सांगितलं गेलेलं आहे. आता ज्या बातम्या आल्या त्या बातम्यांमध्ये हे नाव आहेत. परंतु आता धाकधूक जी अजितदादा पवार गटाला आहे ती म्हणजे आता काही जे स्वयंभू नेते आहेत म्हणजे स्वकर्तृत्वावर निवडून आलेले ज्या असतात ते ज्यांना नेते म्हणता येतात, त्याच्या सर्वोच्च नेते म्हणजे ते कोण? छगन भुजबळ. छगन भुजबळांनी गेल्या काही दिवसांमध्ये जी काही वक्तव्य केलेले आहेत म्हणजे त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे असं एक वक्तव्य केलं होतं. ऐन प्रचाराच्या धामधुमीत ते केलं होतं. काल परवा त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना जरा सांभाळून घेतलं. मनुस्मृती आणि याच्यावरून जो काही वाद सुरू आहे त्याच्यासंबंधी भारतीय जनता पार्टीकडून ज्या वेळेला टीका झाली आव्हाडांवर त्यावेळेला भुजबळांनी त्याचं समर्थन केलेलं आहे. मग आता हे छगन भुजबळ म्हणजे आता लोकसभा निवडणुकीमध्ये ते त्यांच्या भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सांगून देखील त्यांना उमेदवारी देता आलेली नाही म्हणून त्यांचं ते शल्य आहे. मग ते आता शरद पवारांकडे पुन्हा येतील का? याच्यावर तसं मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण की याला एक आपण असं म्हणता येईल की सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी ज्या काही एल्गार सभा ओबीसी समाजाच्या घेतल्या आणि इकडे शरद पवारांना अनुकूल अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे. या परिस्थितीमध्ये त्यांना प्रवेश दिला जाईल का किंवा काही दिवस थांबा मग पुढचं आपल्याला बघू आपण पुढं काय करायचं असंही चर्चा झालीची शक्यता आहे. बाकी माणिकराव कोकाटे वगैरे जे काही असे आमदार असतील जे स्वकर्तृत्वावर असतात आणि त्यांना काही फरक पडत नाही कुठल्याही गटामध्ये राहिल्याचा, असे आमदार निश्चितपणे शरद पवारांच्या पायाशी येऊन म्हणजे चरणी लीन होऊ शकतात याची शक्यता अधिक आहे. आणि ही घडामोड निश्चित होणार आहे कारण की जिथे 10 पैकी 8 खासदार निवडून आलेले आहेत त्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्या आमदारांना आपल्या भवितव्याची चिंता वाढलेली आहे आणि त्यांना आता विधानसभा लढवायची आहे. आता विधानसभा लढवत असताना आपल्याला नेमकं तारणार कोण आहे म्हणजे सगळा जनाधार जो आहे तो जनाधार अर्थातच शरद पवार यांच्या बाजूचा आहे हे आता काही कुणी सांगण्याची गरज नाही. म्हणजे संस्थापक जे शरद पवार आहेत जे सर्वार्थाने बाप आहेत आणि रोहित पवार हे कुठलेही बच्चा वगैरे असे काही नाही आहेत आणि जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद आपलं त्याच गटामध्ये राहून सांभाळलेलं आहे. ते काय अजितदादा पवार यांच्या गटामध्ये कितीही निधी दिला कितीही अर्ज विनंत्या झाल्या तरी ते आलेले नाहीत. अशांकडे जाऊन आपलं भविष्य आपल्याला घडवता येऊ शकतं. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, काही सगळ्या आमदारांना मंत्री काय होता येणार नाही आणि आता भारतीय जनता पार्टीला जे काही गालबोट लागलेले की अजितदादा पवार विचारसरणीच्या विरुद्ध आणि भ्रष्टाचाराचे प्रचंड असे आरोप असलेल्या नेत्याला तुम्ही सत्तेमध्ये आणून बसवलंच कसं, त्याच्यामुळे या ते भाजपला आता तो डाग धुवून काढायचा ही संधी मिळून मग ते काय अजितदादा पवार यांना मंत्रिपद अजून काही वाढून देणार आहेत का? तसं अजिबात होण्याची शक्यता नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये आपलं करायचं काय म्हणून. आणि दुसरीकडे जसं शिवसेनेमध्ये एक भावनिक मुद्दा आहे किंवा वेगळ्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे तसंच शरद पवार हे तसे त्या अर्थाने भावनिक राहून कधीच निर्णय घेणार नाही. ते त्यांच्या राजकारणाची जी पद्धत आहे ते बेरजेचं राजकारण नेहमी करतात. याचा अर्थ ते काही अति भ्रष्ट लोकांना म्हणजे ज्यांनी थेट आरोप केलेले आहेत वयाच्या संबंध, जसं आता धनंजय मुंडे यांनी जो शब्द शरद पवारांच्या विरुद्ध वापरला होता की निगरगट्टा आहेत, ते कसं बोलतात कुटुंबातल्या व्यक्तींबद्दल वगैरे अशा शब्दामध्ये टीका केली होती, अशांना काही प्रवेश देण्याची शक्यता नाही.
शरद पवारांनी धनंजय मुंडे नालायक आहे, नालायक माणूस आहे, त्याच्याबद्दल मला पुन्हा एकदा काही विचारू नका अशा शब्दामध्ये देखील त्यांची खिल्ली म्हणजे त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली. आता या परिस्थितीमध्ये शरद पवार यांचा म्हणजे ते एक राष्ट्रीय नेते तर आहेत, त्यांची दिल्लीच्या राजकारणामध्ये आता सगळ्यात मोठी गरज निर्माण झालेली आहे. आणि मग ती गरज मग आता सगळ्या राज्यातला कारभार हा कुणी बघायचा आहे? रोहित पाटलांनी बघायचा आहे, रोहित पवारांनी बघायचा आहे, जयंत पाटलांनी बघायचा आहे, सुप्रिया सुळेंनी बघायचा आहे, जितेंद्र आव्हाडांनी बघायचा आहे. मग आता असं करून चालणार आहे जसं अजित पवार यांच्याकडे सगळ्या सोपवून ते राष्ट्रीय राजकारणात रमले होते. पण अजित पवारांनी ज्या भाषेमध्ये ज्या पद्धतीने टीका केली की मीच सांभाळलेला आहे, मीच वाढवलेला पक्ष आहे, आणि मग अजितदादा पवार यांनी जो काही वाढवलेला पक्ष आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जे काही 40-42 जे काही आमदार आहेत ते आमदार कशामुळे अजितदादा पवार यांच्याकडे गेले? कारण अजितदादा पवार हे सगळ्या प्रकारची रसद पुरवतात, अर्ध्या रात्री कामाला येतात, जे काम होणार नाही ते स्पष्टपणे सांगतात की ते काम होणार नाही, जे होणार आहे ते काम ताबडतोब ते करतात. अशा धडाकेबाज नेतृत्वाला म्हणजे रसदही पुरवतोय, सगळंच पुरवतोय, निधी पण पुरवतोय. म्हणजे अगदी तिसऱ्या पातळीचे जे छोटे मोठे कार्यकर्ते त्यांना रेट लिस्टवरचे कामं असतात, मग तुम्ही कामं करा ना, अगं नका करू पण बिलं उचला. आणि अशा प्रकारे कंत्राटदारी वगैरे हे सगळं सांभाळणारे नेते, आपल्याला कुठेही अडचण आली तर उपयोगाला पडणार नेते म्हणून त्यांनी अजित पवारांवर जास्त प्रेम दाखवलं. आता अजित पवारांवर प्रेम एवढ्या पुरतं जर म्हणजे स्वार्थापोटी दाखवलेलं आहे, परंतु जनाधार लोक काय म्हणतील म्हणजे जसं एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेल्या आमदारांना गद्दार म्हटलं जातं, तोच गद्दारीचा शिक्का आपल्या कपाळावर देखील आहे. आणि असा तो शिक्का घेऊन आपण विधानसभेची निवडणूक लढवली आणि एकीकडे शरद पवारांची जी काही उंची आहे सगळ्या अर्थाने ती अधिकाधिक वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण अजितदादा पवार यांच्या छत्रछायेखाली पुन्हा एकदा आमदार होऊ शकतो का असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. असे आमदार निश्चितच येणार. मग आता त्या अर्थाने एकूण जर आपण असा विचार केला की राष्ट्रवादी पक्षाची स्थापना, त्याच्यावर झालेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये सगळं मध्ये जे काही पाणी वाहून गेलेलं आहे, अजितदादा पवार यांचा कॉन्फिडन्स वाढला होता. काय वाढलेला आहे त्यांचा की आपल्याला चिन्हही मिळालं, पक्षाचं नावही मिळालं, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपण मिरवतोय सध्या, परंतु त्याला कसलाही अर्थ नाही. सगळ्यात मोठा निकाल जो आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला आहे आणि त्या निकालाबद्दल आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि बारामतीमध्ये जाऊन आपण जे काही बोललो होतो आता त्याच्याबद्दलचा खुलासा म्हणा किंवा जसं देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या पद्धतीने थोडंसं नाराजीचा सूर लावून जी काही गुगली टाकलेली आहे तशा प्रकारची गुगली टाकणं ते मध्ये जाऊन वेगळा संदर्भ लक्षात घेता ते अजितदादा पवार करतील काय हेच आता बघायचं आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.